जयसिंगपुरात नगराध्यक्ष पदावर ताराराणी आघाडीचा झेंडा 9 जागा जिंकत ताराराणी आघाडीने मारली मुसंडी, एक हाती सत्तेला लागला सुरुंग। जयसिंगपुरात राजर्षी शाहू आघाडीच्या एक हाती सत्तेशी झुंज देत ताराराणी आघाडीने नगराध्यक्ष पदाचा झेंडा रोवला आहे। प्रतिष्ठेच्या लढाईत डॉक्टर नीता माने या विजयी होत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत। अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का देत ताराराणीच्या 9 उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे। जयसिंगपुरात शाहू आघाडी पुढे सर्व पक्ष नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सक्षम पर्याय म्हणून ताराराणी आघाडीची निर्मिती केली होती। प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापासूनच ताराराणी आघाडीने आघाडी घेतली होती। थेट जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न ताराराणी आघाडीने केला होता। जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, भाजपा पक्ष, जनसुराज्य पक्ष यासह विविध पक्ष आणि संघटनांनी ताराराणी आघाडीच्या उमेदवारांचा ताकदीने प्रचार केला। भूमिका पटवून दिली। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सौ नीता माने यांच्यावर स्थानिक नसल्याचा आरोप झाला, मात्र हा आरोप खोडून काढून विकासाच्या मुद्द्यावर ताराराणी आघाडीने प्रचारातही जोरदार मुसंडी मारली। त्यामुळेच जयसिंगपूर शहरातील यड्रावकरांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लागला। शाहू आघाडीला मोठा धक्का देत ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सौ नीता माने यांनी विजयाचा झेंडा रोवला। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 4 मधून मुक्ताबाई वगैरे, बजरंग खामकर, प्रभाग क्रमांक 5 मधून रुपाली कलगुटकी, शैलेश चौगले, प्रभाग क्रमांक 6 मधून ॲडव्होकेट सोनाली मगदूम, पराग पाटील, प्रभाग क्रमांक 7 मधून गणेश गायकवाड, सौ अलका पाटील, प्रभाग क्रमांक 10 मधून सौ आसावरी आडके यांनी घवघवीत यश मिळवलं। नगरपालिकेत नगरसेवक म्हणून जाण्याचा सन्मान मिळवला आहे। ताराराणी आघाडीच्या या मुसंडीमुळे सत्ताधारी शाहू आघाडीच्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे। महानकरा न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळेसह सुनील संगपाळ। डॉक्टर नीता अभिजित माने आज ताराराणी आघाडी पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी लढवत होती त्याच्यात आम्हाला आज विजय मिळालेला आहे। तसेच आमचे 9+2 असे 11 नगरसेवक उमेदवार सुद्धा निवडून आलेले आहेत। त्याबद्दल मनापासून मी सर्व जनतेचे, सर्व कार्यकर्त्यांचे आणि सर्व नेत्यांचे आभार मानते। आणि तो विश्वास तुम्ही आमच्यावरती दाखवला आहे, आमच्या पक्षावर दाखवला आहे, तो पूर्ण करण्यासाठी विश्वासाने आम्ही कटिबद्ध आहोत आणि दिलेला शब्द हा तुमचा एक पाळला जाणार आहे। आणि आमच्यावर विश्वास ठेवा। जयसिंगपूर नगराला टॉप 10 शहरामध्ये नेण्यापासून आता कोणीही आपल्याला थांबू शकत नाही। तर जयसिंगपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीत ताराराणी आघाडीतर्फे 9 उमेदवार आमचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे आता नगराध्यक्षासहित 9 उमेदवार आले, 10 उमेदवार आले आहेत। आणि एक नगराध्यक्ष, 10 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असे निवडून आलेले आहेत। त्यामुळे ताराराणी आघाडीने आपली बाजी मारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध जो लढा दिला त्याच्यामध्ये संपूर्ण यश आलेले आणि हा जनतेचा विश्वास आहे, जनतेचाच विजय आहे। आणि नगरसेविका म्हणून आणि नगरसेवक म्हणून आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करू। नगराध्यक्ष सुद्धा आमचा आहे, सत्ता आमची आहे, त्यामुळे लोकांची कामे जरूर होणार। आणि सर्व जनतेला माझा धन्यवाद विजयी केल्याबद्दल। आणि भारतीय जनता पक्षातर्फे आज पहिल्यांदाच एक उमेदवार नगरसेवक म्हणून आलेला आहे। त्यामुळे बीजेपीचं खातं जयसिंगपुरात उघडण्यात आम्हाला यश आलेलं आहे। जयसिंगपुरातील जी सत्ताधारी जनतेला सत्ताधाऱ्यांना जनतेने जो या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची जी उचल मागणी केली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम जयसिंगपूरची जी आपली जनता आहे त्या जनतेचं अभिनंदन करतो। इलेक्शनपूर्वी आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या या जनतेला जी काय आश्वासनं दिली होती ती 100% सत्तेच्या माध्यमातून पूर्ण करू। कारण आज आमचे 10 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये आम्हाला सत्तेच्या माध्यमातून जयसिंगपूरचा विकास करण्यासाठी, पारदर्शक विकास करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही। विशेषतः आपले चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हासदादा पाटील आणि बहुजन विकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, त्याचबरोबर आपल्या ताराराणी आघाडी पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि महादेवराव महाडिक या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतो की त्यांचं सगळ्यांचं पाठबळ आमच्या पाठीशी होतं। आणि या सत्तेच्या माध्यमातून, स्टेटमधल्या सत्तेच्या माध्यमातून जो काही निधी खेचून आणता येईल जयसिंगपूरसाठी तो आम्ही सर्वतोपरी आणू। आम्हाला मतदान करून निवडून आल्याबद्दल मी माझ्या वार्डातील तसं त्याचबरोबर नगराध्यक्षांना या जयसिंगपूरच्या लोकांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी या सर्व जयसिंगपूरच्या वार्डाच्या लोकांचं मनपूर्वक अभिनंदन, कौतुक करतो। आणि जय महाराष्ट्र। आजचा हा प्रभाग 5चा विजय म्हणजे गेल्या 12 वर्षामध्ये जे सामाजिक काम आम्ही केलेलं आहे त्या युवा शक्तीच्या आणि या सगळ्या आमच्या कामाच्या माध्यमातून झालेला हा विजय आहे। या युवा पिढीच्या माध्यमातून जे काही यश मला मिळालं त्या यशाचं सगळं जे श्रेय आहे ते या सामान्य आणि गोरगरीब जनतेला मी हे श्रेय देतो। आणि याच्यापुढे धनशक्तीचा कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वार्डामध्ये
समाजामध्ये प्रभाव चालणार नाही हे या निकालाने सिद्ध झाले. महोत्सवी वर्षामध्ये ताराराणी आघाडीच्या सर्व सीटा निवडून दिल्याबद्दल मी जनतेचे आभार मानते आणि यापुढं ताराराणी आघाडी ही जनतेसाठी काम करेल आणि पुढच्या 5 वर्षात जयसिंगपूरचा चेहरा मोहरा बदलून टाकेल याचा मला विश्वास आहे. धन्यवाद. मी शैलेश उर्फ शिवरुद्र आडके, प्रभाग क्रमांक 10 मधील सर्वसाधारण महिलामध्ये माझी मिसेस उभा होती. एक सर्व सुशिक्षित मतदारांनी मला पाठिंबा दिला आणि मला भरघोस मतांनी निवडून दिलं. त्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 10 मधील तसेच ताराराणी आघाडीच्या 10 उमेदवारांना विजय केल्याबद्दल पूर्ण जयसिंगपूरचं मी आभार मानतो. खरं वास्तविक ही आघाडी एवढ्या मोठ्या प्रमाणात आघाडी होण्यापाठीमागची त्यांनी अगदी म्हणत होते की 12 गावचे 12, पण 12 गावचे 12 पाणी पिलेले त्याला आता पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा विश्वास जनतेने आमच्यावर दाखवला आणि जनता त्यांना आता दाखवल्याशिवाय राहणार नाही. या भागामध्ये ज्या राजश्री शाहू आघाडीतर्फे राहिले त्या राजश्री शाहू महाराजांच्या आघाडीचं त्यांना नाव ठेवायचं सुद्धा अधिकार नव्हता, कारण त्यांनी शाहू महाराजांच्या नावाला विरोध केला होता आणि हे जनतेला पटलं नाही. तुम्ही कितीही पैसे वाटले तरी पण जनता ही सर्वसामान्य नागरिकाच्या पाठीशी राहिली. त्याबद्दल मानाव तेवढं नागरिकांचं आभार आहे. मी इथून पुढे जी विकास कामे आम्हाला कुठं कमी पडत असेल, नगराध्यक्ष नीता माने स्वतः डॉक्टर आहेत, सोनाली मगदूम वकील आहेत, आसावरी आडके इंजिनियर आहेत, सर्व सुशिक्षित अशा महिला आहेत की ज्या स्वतः निर्णय घेतील आणि नगरपालिकेतील कारभार चालवतील आणि तो स्वच्छ आणि विश्वासू कारभार असेल एवढंच मी ग्वाही देतो. धन्यवाद.